गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन बाय एससी ॲपमध्ये आपलं स्वागत आहे। काल आपण इतिहासाचा पहिला पाठ पाहत होतो, ज्याचं की नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। काय पाहितलं काल आपण? तर काल आपण पाहितलं इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहास लेखन करण्याची गरज काय, पाश्चात्य म्हणजे काय आणि परंपरा म्हणजे काय, हे काल आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहितलेलं आहे। तर इतिहास लेखन म्हणजे काय? तर इतिहास लेखन म्हणजे इतिहासातल्या पुरातन गोष्टीचं चिकित्सकपूर्व संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हटलं जातं। हे काल आपण पाहितलंय। पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडील सर्व राष्ट्र आणि परंपरा म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली रूढी, हे काल आपण कालच्या पाठात पाहितलेलं आहे। आणखीन काल पाहितलं की इतिहास लेखनाचे उद्दिष्टे काय आहेत, इतिहास लेखन करताना इतिहास मांडण्याच्या पायऱ्या काय आहेत, हे कालच्या आपण पिरियडमध्ये पाहितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण त्याच्या पुढील भाग पाहायला सुरुवात करणार आहोत। त्याच्या पुढील भाग आपल्या पुस्तकात दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, इतिहास संशोधनात सहाय्यभूत विविध ज्ञानशाखा किंवा संस्था। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचं संशोधन करायचंय, इतिहास संशोधनाला काही सहाय्यभूत विविध ज्ञानशाखा आहेत। जसं की आपण आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानशाखा बघतो, वैज्ञानिक ज्ञानशाखा, ऐतिहासिक ज्ञानशाखा, भौगोलिक ज्ञानशाखा। त्याचप्रमाणे आपल्याला अनेक ज्ञानशाखा पाहायच्या, त्या कशाच्या ज्ञानशाखा पाहायच्या? तर इतिहास संशोधनाला सहाय्यभूत करणाऱ्या विविध ज्ञानशाखा किंवा संस्था पाहायच्या। तर आपण काय करू, आता एक एक करून ह्या विविध ज्ञानशाखेचा आपण अभ्यास करू। पुरातत्व शाखा, पहिला आपला पॉइंट आहे पुरातत्व शाखा। पुरातत्व शाखा म्हणजे काय? पुरातत्व शाखा म्हणजे पुरातत्व वस्तूंचे अभ्यास करून विश्लेषण करणे। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पुरातत्वातल्या पुराणातल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यांचा अभ्यास करून त्या गोष्टीचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे। आणि हे काम कोण करतं? तर हे काम पुरातत्व शाखा करत असते विद्यार्थी मित्रांनो। का? कारण पुराणिक गोष्टी आपल्याला माहिती असतात का? माहिती नसतात। मग ते समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या पुरातत्व शाखेचा आधार घ्यावा लागतो। का आधार घ्यावा लागतो विद्यार्थी मित्रांनो? त्यासाठी एक महत्त्वाचं आहे की बाबा, आपण जर एखादा किल्ला पाहितला तर त्या काळात तिथे अन्नधान्य साठवून ठेवण्याची जागा कशी होती, ते अन्नधान्य भिजू नये म्हणून त्यासाठी काय केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला या पुरातत्व वस्तूचा अभ्यास करता येतो असं सांगितलं जातं। जर आपण कधी रायगडचा किल्ला पाहितला असेल तर त्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की शिवाजी महाराजांच्या 7 राहण्यासाठी 7 वेगळ्या प्रकारचे महाल होते विद्यार्थी। मग त्या सुद्धा गोष्टीचा आज अभ्यास करून विश्लेषण केलं जातं, यालाच पुरातत्व शाखा असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो। नंतरचा आपण पाहणार आहोत की अभिलेखागार संस्था। काय असतं अभिलेखागार संस्था? अभिलेखागार भारत सरकारचे महत्त्वाचे अभिलेख जतन करून ठेवले जातात विद्यार्थी। काय केलं जातं? अभिलेखागार म्हणजे काय? जे महत्त्वाचे अभिलेख असतात भारत सरकारचे, ते अभिलेख ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्याला अभिलेखागार संस्था असे म्हणतात विद्यार्थी। काय असतात हे अभिलेख? हे अभिलेख खूप पुराणे, जुने, भूतकाळातील महत्त्वाचे कागदपत्र असतात, दस्तऐवज असतात, त्यांचा जमा करण्याची जागा, त्यालाच अभिलेखागार संस्था असं म्हटलं जातं। आज आपण पाहितलं तर भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे। तसंच भारतातल्या प्रत्येक राज्याला एक त्यांचं स्वतंत्र अभिलेखागार दिलेला आहे, कारण त्यांच्या कागदाचं, त्यांच्या अभिलेखाचं जतन व्हावं यासाठी विद्यार्थी मित्रांनो। नंतर आपण पाहणार आहोत की हस्तलिखितांचा अभ्यास। काय असतात हस्तलिखित? हस्तलिखित म्हणजे पूर्वी हाताने लिहिलेले ग्रंथ, यालाच हस्तलिखिते असं म्हटलं जातं। पूर्वी हाताने लिहिलेले ग्रंथ यांना काय म्हणलं जातात? हस्तलिखित। मग हे ग्रंथ कशावर लिहिले जायचे? तर पूर्वी हे ग्रंथ भूजपत्र ताडपत्रावर लिहिले जायचे।
कशावर लिहिले जायचे? भूजपत्र अथवा ताडपत्रावर, आणि हाताने लिहिलेले असायचे. यांचा सुद्धा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. का? कारण हाताने लिहिलेले ग्रंथ भूतकाळातले त्यांचा आपल्याला अभ्यास करून इतिहासाचं संशोधन करायचंय, इतिहास लेखन करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे ग्रंथ असतात, त्यांना आपल्याला संदर्भ सुद्धा घेता येतो. म्हणून या हस्तलिखितांचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. ही एक इतिहास संशोधनास विविध सहाय्यभूत करणारी महत्त्वाची ज्ञानशाखा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतरचं दिलेलं आपल्याला अक्षरवटिकाशास्त्र. काय असतं हे अक्षरवटिकाशास्त्र? आपल्याला त्या काळची लिपी जाणून घ्यायची, लिखाणकाम हे जर आपल्याला त्या काळातली त्या काळातली म्हणण्यापेक्षा भूतकाळातली जर आपल्याला लिपी जाणायची किंवा लिखाणकाम जाणायचं असलं तर आपल्याला अक्षरवटिकाशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. ही एक महत्त्वाची ज्ञानशाखा आहे. काय विद्यार्थी मित्रांनो? कारण त्या काळात लिहिलेले जे काही लेख असतील ते आपल्याला समजणार नाहीत, कारण त्या काळची लिपी वेगळी असणार आहे, आजची आपली लिपी वेगळी. जशी त्यांची बोलीभाषा वेगळी, तेव्हाची वेगळी होती, तसं आपली पण वेगळी होती. मग ती बोलीभाषा, ती लिपी जाणून घेण्यासाठी आपल्याला अक्षरवटिकाशास्त्राची खूप महत्त्व लागत असते. कारण अक्षरवटिकाशास्त्र जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा आपल्याला इतिहास संशोधनास महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा आपला मुद्दा दिलेला आहे भाषा रचनाशास्त्र. भाषा म्हणजे काय? एक प्रकारची ध्वनी. बोली. म्हणजेच आपल्याला भूतकाळातील इतिहासाचं संशोधन करायचंय, इतिहास लेखन करायचंय, तर मग आपल्याला भाषा रचनाशास्त्र हे समजलं पाहिजे. त्या काळची ध्वनी काय होती, त्या काळची बोली काय होती, हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला इतिहास लेखन करता येत नाही. म्हणून इतिहासात सहाय्यभूत करण्यासाठी भाषा रचनाशास्त्र हे खूप महत्त्वाचं आपल्याला पाहायला भेटतं. नंतरचा आपला मुद्दा दिलेला आहे नाणकशास्त्र शाखा. काय असतं नाणकशास्त्र शाखा? विद्यार्थी मित्रांनो, तर नाणकशास्त्र शाखा अशी असते, दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून, दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून, दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून नाण्यांचा सर्वसमावेश अभ्यास करणे, सर्वसमावेश अभ्यास करणे यालाच नाणकशास्त्र असं म्हणतात. म्हणजेच काय, दुर्मिळ जे काय नाणी आहेत पुरातन काळातली त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, संग्रह करायचा आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाआधारे आपल्याला इतिहास लेखन करायचं आहे, त्यालाच नाणकशास्त्र म्हणतात. आज आपण पाहतो आपलं चलन 1 रुपया आहे. काय? 1 रुपया. मग त्या काळात पैसा म्हणून काय वापरलं जायचं, तर त्या काळात पैसा म्हणून कवड्या, शंख, शिपले या गोष्टींचा पैसा म्हणून वापर होत असतो. मित्रांनो, म्हणजेच एक प्रकारचं पैसा म्हणून कवड्या, शंख, शिपले त्या काळी वापरायचे आणि त्या नाण्याचा काय करायचे, संग्रह करून ठेवायचे. नंतरचा आपला मुद्दा आहे वंशावळीचा अभ्यास. काय असते वंशावळ? मित्रांनो, वंशावळ खूप महत्त्वाची असते. वंशावळीने इतिहास समजतो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर वंशावळ म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा कोण, त्यांचे वडील कोण, ते कधी गादीवर आले, त्यांनी स्वराज्य कधी स्थापन केलं, त्यांच्यानंतर त्यांना किती बायका होत्या, किती मुलं होते, किती मुली होत्या, त्यांच्यानंतर कधी कोण गादीवर आला, हे समजून घेण्यासाठी वंशावळीचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या भारतात मुघल सल्तनत होती. मग मुघल सल्तनतीमध्ये कोणता राजा कधी गादीवर आला, त्याने किती लढाया केल्या, त्याला किती मुलं होते, कोणता मुलगा त्याच्यानंतर त्याच्या गादीवर आला, हे जर तपासायचं असलं तर आपल्याला ही वंशावळीचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. पण स्क्रीनशॉट घेतलेला आहे तर त्या पुढील मुद्दा आपण पाहणार आहोत की इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखनाची परंपरा काय होती आणि इतिहास लेखन करण्याची गरज का पडली पाश्चात्य विचारवंतांना, ते आपण या 4 मुद्द्याच्या आधारे समजून घेणार आहोत. तर चला मग एक एक मुद्दा समजून घेऊ. तर पहिला मुद्दा आहे इतिहास भूतकालीन घटनांची
इतिहास भूतकालीन घटनाची निवड करत असतो. इतिहास म्हणण्यापेक्षा सॉरी मित्रांनो, इतिहासकार माझं राहिलं होतं, इतिहासकार भूतकालीन घटनांची निवड करत असतो. इतिहासकार इतिहासाचं लेखन करतो, इतिहास लेखनाची परंपरा करतोय. तर मग काय करत असतो इतिहासकार? तर इतिहासकार पहिल्यांदाच इतिहास लेखन करण्यासाठी भूतकालीन घटनांची निवड करत असतो. इतिहास लेखन करायचं तर कोणत्या घटनाचं करायचं? भूतकालीन. मग इतिहासकार काय करत असतो? आपल्याला इतिहास लेखन करायचं आहे, त्याची परंपरा आहे, तर मग तो काय करतो? भूतकाळात अशा काही घटना घडलेल्या असतात त्या घटनांची निवडच इतिहास लेखन करण्यासाठी करत असतो विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा मुद्दा आहे निवडलेल्या घटना आणि त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन यावर त्यांची लेखनशैली निश्चित होत असते. आताच पाहितलं आपण की इतिहासकारांनी काय निवडलंय, इथं इतिहासकारांनी भूतकाळातील घटनांचं निवड केलंय. तर मग काय दिलं इथं? निवडलेल्या घटना आणि त्यांचा वैचारिक दृष्टिकोन. त्यांनी निवडलेली घटना कधीची आहे? भूतकाळातली आहे. मग तो काय करतो? घटना भूतकाळातली निवडतो आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन त्या घटनेत मांडत असतो. आणि मग जो काय दृष्टिकोन त्याने त्या घटनेत मांडलाय यावरच त्याची लेखनशैली निश्चित होत असते. म्हणजेच काय, एकंदरीत इतिहासकार काय करतो? भूतकाळातील घटना घेतो, तिचं वैचारिक आकलन करतो, अभ्यास करतो आणि त्याच घटना लिहून काढतो. म्हणजे त्याची ती लेखनशैली निश्चित झालेली आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय, एक प्रकारच्या ज्या काही भूतकाळातल्या घटना आहेत त्यांची निवड करणे, त्यांचा वैयक्तिक अभ्यास करणे आणि ते लिखाण करण्याच्या पद्धतीला आपल्या इतिहासाच्या परंपरेत महत्त्व आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला तिसरा मुद्दा सांगतोय की प्राचीन काळात इतिहास लेखनाची परंपरा जगभर नव्हती. प्राचीन काळ जर पाहितलं आपण तर इतिहास लेखनाची परंपरा जगभर नव्हती विद्यार्थी मित्रांनो. मग असं सांगता येत नाही की आपल्याला की त्यांना इतिहासाची माहितीच नव्हती. त्यांना इतिहासाची माहिती होती, फक्त इतिहास लेखनाची पद्धत त्या काळातल्या लोकांना माहिती नव्हती. म्हणजे आपल्याला असं धरता येत नाही की त्या काळच्या लोकांना इतिहासच माहिती नव्हता. त्या काळच्या लोकांना पण इतिहास माहिती होता, पण त्यांना इतिहास लेखन करण्याची परंपरा त्यांना माहिती नव्हती. तर कशाच्या आधारे होते? तर खाल्ला मुद्दा दिलाय, भूतकालीन स्मृतीचे जतन, वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी याद्वारे स्मृतीचे जतन करून ठेवायचे. मग काय करायचे पूर्वीचे लोक? की पूर्वीचे लोक भूतकालीन स्मृतीचे जतन करायचे. भूतकाळात जे काय घडलंय त्याला आठवून ती आपल्या स्मृतीत जमा करून ठेवायची. म्हणजेच पुन्हा आणखीन काय करायचे की आपल्याला वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, आज आपल्या घरात जर कोणी आजोबा पणजोबा असतील तर ते आपल्याला घटना सांगतात की आमच्या काळात इंग्रज होते, त्यांनी असं केलं, आम्ही असं करायचो. तसंच प्राचीन काळात सुद्धा इतिहास होता. तर इतिहास काय काय करायचे की वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी याद्वारे त्या गोष्टींचं जतन करून ठेवायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जतन त्या काळच्या इतिहासाचे साधने होती. काय होती? साधने होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, समजलं? नंतर आपल्याला दिलेला आहे आपल्या पाठातच पुढील मुद्दा दिलेला आहे. माहीत आहे का तुम्हाला? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एका कोपऱ्यामध्ये दिलेला आहे, छोटासा एक आकृती दिलेली आहे, चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राच्या वरी लिहिलेलं आहे माहीत आहे का तुम्हाला. तर आपण बघू की काय माहिती करून घ्यायला आपल्याला सांगितलंय. ते विद्यार्थ्यांना माहिती करून घ्यायला सांगितलंय. तर काय माहिती करून घ्यायला सांगितलंय? तर वरील चित्र जर पाहितलं तर आपल्याला त्या चित्रात असं दिसेल की हातात ढाल व भाला घेतलेली सैनिकांची एक शिस्तबद्ध रांग आणि त्यांचं नेतृत्व करणारे सैनानी आपल्याला त्या चित्रात दिसतात विद्यार्थी मित्र. तर काय आहे हे? तर आपण पाहू की ह्या फ्रान्समधील प्राचीन शिलालेख असून लूव्र संग्रहालयात सुमारे 4500 वर्षापूर्वीचा सुमेर संस्कृतीचा आहे विद्यार्थी मित्र. ते चित्र म्हणजे काय? एक प्रकारचा शिलालेख आहे. कधीचा आहे? 4500 वर्षापूर्वीचा. खूप जुना शिलालेख आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तो शिलालेख आज सध्या कुठे ठेवलेला आहे? तर तो आज फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयात तो आज ठेवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ऐतिहासिक घटनांची लिखित नोंद करण्याची परंपरा मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. जी काही ऐतिहासिक घटना आहे तिची लिखित नोंद करण्याची सुरुवात जर कुठे झाली असेल, लिखित नोंद करून ठेवण्याची परंपरा जर कुठे सुरू झाली असेल तर मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली विद्यार्थी मित्रांनो.
सुमेर संस्कृतीमध्ये काय झालं, सर्वात प्रथम शिलालेख आपल्याला सापडला, तो कधीचा आहे, 4500 वर्षापूर्वीचा आहे. आणि तो शिलालेख खूप जुना शिलालेख असून तो शिलालेख काय सांगतो, परत सांगतो एकदा, त्या चित्रात हातात ढाल व भाला घेतलेल्या सैनिकांची एक शिस्तबद्ध रांग व त्यांचं नेतृत्व करणारे सैनानी आपल्याला पाहायला भेटतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय, सुमेर संस्कृतीत सर्वात पहिल्यांदा शिलालेख सापडला, कधी सापडला, 4500 वर्षापूर्वी सापडला. आज तो कुठं आहे, जगप्रसिद्ध फ्रान्स येथील लूव्र संग्रहालयात आहे. हे लूव्र जे संग्रहालय आहे हे फ्रान्समधलं सगळ्यात जगप्रसिद्ध संग्रहालय आहे, जिथे की हा शिलालेख आपल्याला पाहायला भेटतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर पुढील मुद्दा पाहणार आहोत, आधुनिक इतिहास लेख. म्हणजेच काय, आधुनिक काळात इतिहास लेखन कसं केलं गेलेलं आहे हे पाहणार आहोत. ते पाहताना आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये आहेत. हे 4 वैशिष्ट्ये मी का सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न 5वा 6 गुणासाठी ज्या 2 लिहायचे असतात त्यापैकी एक म्हणजेच हा प्रश्न आपल्याला 3 मार्कासाठी विचारला जातो. प्रश्न 5वा की आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये कोणती. त्यामुळं आता आपण हे खूप सविस्तर पाहणार आहोत. हे तुम्हाला पाठ करून घ्यायचं आहे. जर तुम्ही असे 4ला 4 लिहिले तर तुम्हाला परीक्षेत 3 पैकी 3 मार्क पडतात. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा, हा प्रश्न IMP आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आता आपण या प्रश्नाकडे पाहू की आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. इतिहास लेखनाची, आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत ही शास्त्रशुद्ध आहे. कशी आहे पद्धत, शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणी करण्यापासून होत असते. इतिहास लेखन करायचं आहे तर मग कोणता प्रश्न मांडायचा आहे, तर ते प्रश्न योग्य मांडावा लागतो आणि योग्य जेव्हा प्रश्न मांडतो तेव्हा त्या प्रश्नाची सुरुवात योग्य होत असते विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा सांगतो, आधुनिक इतिहास लेखनाचं पहिलं वैशिष्ट्य, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. इतिहास लेखनाची पद्धत शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात कशी होते, योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासूनच होते. जेव्हा आपण प्रश्न मांडू तेव्हाच आपल्याला इतिहास लेखन करता येते विद्यार्थी मित्रांनो. नंतरचं आपलं वैशिष्ट्य आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. इतिहास लेखन करायला कोण करायला, मानव करायला, इतिहासकार करायला. म्हणजे इतिहास लेखनातील सर्व प्रश्न कसे असतात, मानव केंद्रित असतात. त्या काळात झालेल्या मानवी कृती संबंधात असतात. कधी लिहितात ते मानव, तर त्या काळात झालेल्या काय मानवाने कृती केलेल्या असतात, काम केलेलं असतं, त्या संबंधातच ते प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या कृतीचा संबंध दैवी घटना वा देवतांच्या कथाशी नसतो. मानवानं काय सांगितलंय की हे प्रश्न मानवाचे असतात, दुसरं कोणाचे असतात का, नसतात. मग ते कधीचे असतात की मानवाने एखादी कृती केली त्या काळात, त्या काळचे ते प्रश्न असतात आणि या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवतांच्या कथा याच्याशी काहीच नसतो. इतिहासात भाकड कथा म्हणतात ना, ते भाकड कथा काहीच नसतं, सत्यता असते, वस्तुनिष्ठता असते. म्हणून आपल्या या आधुनिक इतिहास लेखनाच्या दुसऱ्या वैशिष्ट्यात सांगितलं की त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवताच्या कथाशी असतो का, नसतो विद्यार्थी मित्रांनो. आपला तिसरा वैशिष्ट्य असं आहे, या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. जे काय प्रश्न मांडलेत, कोण मांडलेत, मानवानं मांडलेत. कधी मांडलेत, मानवाने एखाद्या केलेल्या काळात, कृती केलेल्या त्या काळात, आणि त्या कृतीचा दैवी घटनेशी काही संबंध नसतो. म्हणून इथं तिसरा आपलं वैशिष्ट्य सांगतात, या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. जे काय प्रश्न मांडलेत त्या प्रश्नांच्या उत्तरांना पुरावे असतात. कसे पुरावे असतात, विश्वासातले पुरावे असतात आणि त्या पुराव्याच्या आधारेच त्याची मांडणी तर्कसंगत पद्धतीने होत असते. तुलना करून तेच उत्तर लिहिलं जातं. हे आपल्या आधुनिक इतिहास लेखनाचं तिसरं वैशिष्ट्य. चौथं वैशिष्ट्य बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, मानवाने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जात असतो. म्हणजेच काय, मानवाने भूतकाळात केलेल्या ज्या काही कृती आहेत त्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जात असतो. भूतकाळात मानवानं काय केलंय,
कोणती कृती केली आणि त्या कृती वाटचालीचा आधार इतिहास लेखनात घेतलेला असतो विद्यार्थी. एकंदरीत जर पाहायचं झालं तर ही पद्धत कशी असते, शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. दुसरं वैशिष्ट्य आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. त्या काळात झालेल्या मानवी कृती संबंधात असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटना वा देवतांच्या कथाशी नसतो. तिसरं वैशिष्ट्य असं आहे, या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. मानवाने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जात असतो. हे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न 5व्या मध्ये विचारलं जातं 3 मार्काला. हे आपण पाठ केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही आधुनिक इतिहास लेखनाचे वैशिष्ट्ये पाठ करून घेताल आणि राहिलेला पाठ आपण नंतरच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.